तर आता हा व्हिडिओ अशा लाडकी बहिणींसाठी आहे, की ज्यांना आता फेब्रुवारीचा हप्ता आलाच नाही, की आता भरपूर अशी लाडकी बहिणी आहेत, की ज्यांना हप्ता आलेला आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त असं लाडकी बहिणी आहेत, की त्यांना अजून फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आलाच नाही. आणि असं कित्येक जण तर असं म्हणत आहेत, की आमच्या जिल्ह्यामध्ये, आमच्या तालुक्यामध्ये, इथं ह्या ठिकाणी, ह्या एरियामध्ये अजून हप्ता पैसे जमा झालेले नाहीत कोणाला. तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. ते पूर्ण व्हिडिओ पहा, स्किप न करता. त्यांच्यासाठी मग तुम्हाला कधी हप्ता येणार आहे. तर त्याच्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा कोणाला हप्ता आलेला आहे आणि कोणाला हप्ता आला नाही म्हणून कमेंट करा. आणि तर मग आता आपण जाणून घेऊया, की हे हप्ता कोणाला आला नाही आणि कोणाला आला नाही. की ज्या लाडकी बहिणींना आता हा हप्ता आलेला आहे, की ज्यांची ई-के-वाय-सी सरळ यशस्वीरित्या झालेली आहे आणि ज्यांच्यासाठी की पहिल्यापासून हप्ते कंटिन्यू येत आहेत. जानेवारी महिन्यापर्यंत हप्ते आलेले त्यांना हा हप्ता आलेला आहे. आणि आता गव्हर्नमेंटकडून ही पण सूचना आलेली आहे, की 277 कोटी पैसे मंजूर झालेले आहेत. त्यामधले आता फक्त 20% लाडकी बहिणींना हप्ता आलेला आहे. म्हणजे 20% फक्त झालेले आहेत. वितरण झालेला आहे पैसा. तर बाकीचं जे 80% जे आहे, ते अजून वितरण व्हायचं राहिलेलं आहे. ते आता तुम्हाला कमीत कमी ह्याच्या पुढे अजून एक 3 ते 4 दिवस वितरण होत राहणार. मग त्यामध्ये ज्यांची ई-के-वाय-सी सरळ झालेली आहे, ज्यांचं कोणता हप्ता थांबलेला नाहीये, त्यांना सुद्धा अजून हप्ता आला नसेल, तर त्यांना हे 3 ते 4 दिवसमध्ये त्यांना हप्ता येणार, नक्कीच येणार त्यांना हप्ता. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. आणि जरी 3 ते 4 दिवसमध्ये जर काय हप्ता आला नाही, तर त्या बाबतीत पण मी तुम्हाला त्याचं सोल्युशन सांगणार आहे. काय त्याला प्रॉब्लेम येईल तुम्हाला कारण काय हप्ता येत नाहीये आणि आता ज्यांना कोणाला हप्ता आलेला नाहीये, त्यांच्यासाठी ही सूचना आहे, की तुमचं जे बँक अकाउंट आहे, तुमचं ते बँक अकाउंट सीडिंग व्यवस्थित आहे का अनेकदा चेक करून बघा आणि तुमची ई-के-वाय-सी सरळ झाली होती का? जे अंगणवाडीमध्ये फॉर्म दिले होते, त्यांनी तिथे विचारून बघा अंगणवाडीमध्ये, की त्यांच्याकडून महिला बाल विकासकडून त्यांच्याकडे काही सूचना आलेली आहे का? कारण की ज्यांची ई-के-वाय-सी ऑनलाईन झालेली नाहीये, त्यांच्यासाठी तर खूप म्हणजे हे प्रॉब्लेम आलेला आहे, की त्यांना हप्ता आलेला नाहीये. ज्यांची ई-के-वाय-सी अंगणवाडी सेविकाकडे झालेली आहे. जसे की फॉर्म त्यांनी तिथे सबमिट केलते. तर तिथे जे आहे ऑनलाईन तर ज्यांची ई-के-वाय-सी झाली होती त्यांना तर कमीत कमी पूर्ण 90% तर लाडकी बहिणींना हप्ता येणार आहे. ज्यांना नाही आला असेल तर आणि बाकीच्यांना तर आलेला आहे. तर बाकीचे जे राहिलेले लाडकी बहीण आहेत त्यांना 3 ते 4 दिवसमध्ये नक्की हप्ता येणार. जरी नाही आला तर तुम्ही कमेंट करा. मी तुम्हाला त्या बाबतीत सोल्युशन सांगणार आणि तुमचा हप्ता येण्यास मी पूर्ण प्रयत्न करणार. तर अशा नवीन माहितीसाठी आणि आपल्या नवीन-नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला नवीन काही जर अपडेट आलं तर तुम्हाला सगळ्यात अगोदर लवकर कळवण्यात येईल. तर म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.